तर मित्रांनो, तुम्ही जर मुंबईवरून कोल्हापूर मार्गे देवगडला प्रवास करणार असाल किंवा नांदगावपर्यंत किंवा मालवणला जाणार असाल तर ही व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, आता आपण नांदगावात असो आणि आता नांदगाव टू कोल्हापूर असं रस्त्याची अपडेट आपण या व्हिडिओत घेणार आहोत. तर आता आपण इलो हायवे केलो आणि आता बघू कसं रस्तो होतो. आणि गणेश चतुर्थीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही खास करून व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओत तुम्ही कंटिन्यू राहून ही व्हिडिओ तुम्ही बघूच या. तर हायवे तर एकदम आता तरी क्लिअर हा, म्हणजे खड्डे वगैरे नाहीत. तर पुढे कशा प्रकारे रस्तो तर या व्हिडिओत आपण दाखवणार आहोत. तर व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा. आता आपण येलो तरळ्यात. नांदगाव ते तरळा जो रस्तो तर एकदम क्लिअर आहे, नाही म्हटलं तरी 15 किलोमीटरचा रस्तो आहे आणि ओके आहे, म्हणजे सॅटिस्फाईड आपण असणार आहोत. आणि इकडे आता खालून आपण जातो. आता पुढचो रस्तो कसो असणार आहे तर आपण बघणार आहोत. वरच्या ब्रिजवरून गेला तर मुंबई. हां, ओके. त्याच्यासाठी आपण खालच्या रोडला थोडे खड्डे पण आहेत आणि खालती ही तरळा बाजारपेठा, कारण वरना ब्रिजवरून डायरेक्ट आपण बाहेर जातलो. आणि ही असा तरळा बाजारपेठ जास्त मोठी नाही पण ओके असा. अजून दुकानं काय उघडायची आहेत, कारण सकाळचे वाजले आहेत 8:30. आणि इकडे असा लेफ्ट साईडला तरळा एसटी स्टँड. आणि हे बघा, तुम्ही बघतास की चतुर्थीली म्हटल्यावरती हे सगळे माळा वगैरे दिसतात. आणि हा तरळा बस स्थानक. आणि आता आपण निघालो वैभववाडीच्या दिशेने. तो रोड बघू. पुढे तर चांगलं दिसता, पण बघूया आता कसं होतो. चालेल, आता थोडे खड्डे दिसाक सुरुवात झाली आहे. वैभववाडी म्हटला की रस्त्याची परिस्थिती अशीच दिसता आपल्या, आणि या कायमचंच प्रॉब्लेम आहे. आता हे तर थोडे खड्डे दिसलेत, आता पुढे बघू कशा प्रकारे काय आता ह्याच्यापेक्षा असत की नाही ते. बघा, हे पण हाच, म्हणजे वेळ जाता हयच. जरी आता नाही म्हटलंच तरी देवगड ते नांदगाव तरी क्लिअर झालो रस्तो, एवढे खड्डे नाही आहेत. पण इकडे आता आतमध्ये घुसलात तरळ्यातून की सुरुवातच हा रस्त्याची वाट लागली आहे. बऱ्याच ठिकाणी थोडे खड्डे दिसतात आपल्या. काही ठिकाणी रस्त्याचं अजून म्हणजे हायवेचं काम चालू आहे, त्याच्यामुळे साईडला बोर्ड वगैरे लावलेले आहेत आणि दगड पण ठेवलेले आहेत. पण अजून हायवे पूर्ण झालो नाही. आता गणपतीच्या कृपेने कधी पूर्ण होता, कंप्लीट होता, ही सगळ्या कोकणवासियांका काय म्हणतात अपेक्षा किंवा आतुरता असा म्हणूचा लागत. आता पोचलो आपण नादवडेत आणि नादवडेपर्यंत प्रवास केलो आपण. तर खड्डे असत, रस्त्याची कामं बऱ्याच ठिकाणी चालू आहेत, अजून पूर्ण झाली नाहीत. आणि हे खड्डे तर बरेच आपल्याला दिसतात, कारण गाडी ज्या प्रकारे हलता त्या प्रकारे खड्डे मोठे आहेत. आणि कमीत कमी नाही म्हटलात तरी बऱ्याच ठिकाणी असे खड्डे आपल्याला दिसतात. प्रवास ह्यो सावकाशच करूचो लागणार तुमका, तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर, कारण सावधान असाल तर बेस्ट असा. गणेश चतुर्थी आपली चांगली जाणार आहे.
प्रकारे आपल्या कुत्रे किंवा गुरा ही रस्त्यात दिसतात आणि त्यांच्यापासून पण सावध राहावंच लागणारा, कारण ती काळोखात दिसत नाही आपल्या आणि मग ॲक्सिडेंटचे प्रकार घडतात. तर ह्यो आता बरोच असो रस्तो की खूप खड्ड्याचं पॅच आहे, त्याच्यामुळे सावकाश गाडी चालवायची लागतात. हे बघा, ही वाहनं आहेत ना, यांच्यापासून आपल्याला सावध राहायचं. ही बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघूक मिळतं, कारण ही मोकाट सोडलेली जनावरं असत, कुत्रे असत, हे आपलं घात करू शकतात. आपल्या रात्रीच्या वेळेस दिसत नाही, त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रकार होतात. बऱ्याच ठिकाणी हे प्राणी कारणीभूत असतात. तशाच प्रकारे यांचे जे मालक असतात गुरांचे, तेही तेवढेच एका जबाबदार आहेत. कारण जर आपल्या जनावरा पाळू शकत नाही किंवा गोठ्यात बांधू शकत नाही, तर त्यांनी ही जनावरं पाळू नये, असं तरी माझा वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, आता आपण थोड्याच वेळात वैभववाडीत पोचणार आहोत आणि आता फाटक लागला, म्हणजे थोड्याच वेळात आता ट्रेन येतली आहे, ती पण आपल्याला बघूक मिळणार आहे. ST असा आणि याच्या मागे असणारे गाडी आहेत, तिकडे समोर पण असत गाडी. आणि थोड्याच वेळ बघू कधी आता ट्रेन येतात ती, त्याच्यानंतरच आता आपली सुटका होणार आहे. आता इथपर्यंत आपण प्रवास केलो, पण रस्तो थोडं खराब असतात. तरळेपासून आता आपण या फाटकपर्यंत प्रवास केलो, तर मच्छे पॅच असतात ते क्लिअर आहेत आणि मध्ये मध्ये ते खूप हालत खराब आहे. त्याच्यामुळे प्रवास सावकाश करणाया योग्य असा. आणि आपल्यासोबत ही आपली मित्रमंडळी आहे, आर्यन आणि तुझं नाव कसा? सिद्धेश. तर हे दोघे असत आणि तिकडे आमचं मित्रच आहे. आणि या गाडीनं आपण प्रवास करतो कोल्हापूरपर्यंत. आता आपण जाणार आहोत आणि समोर फाटक पडला, अजूनपर्यंत तरी ट्रेन इली नाही. ट्रेन इल्यानंतरच आता आपण इथून निघणार आहोत. व्हिडिओ ट्रेन येणार ती पण आपण बघणार आहोत. ट्रेन तर इली. जबरदस्त. मित्रांनो, ही असा वैभववाडी बाजारपेठ आणि आता आपण थोड्या वेळासाठी इकडे थांबलो नाश्ता करण्यासाठी. मग इथून पुढचा प्रवास चालू होतो हॉटेल वैभवला. आता आपण नाश्ता करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास आपण या व्हिडिओत बघणार आहोत. नाश्ता वगैरे करून झाला आणि आता आपण निघतो पुढच्या प्रवासासाठी. तर आता नाश्ता वगैरे करून झाला, गाडीत बसलो आणि आता पुढच्या प्रवासात सुरुवात झाली. तर प्रवासात सुरुवात झाल्यानंतर काही सेकंदातच गाडीचं स्पीड कमी झालो, कारण रस्त्याची परिस्थिती आपल्या काहीतरी थांबवता. थोडं गाडी स्पीड घेतल्यानंतर परत काही क्षणातच ब्रेकवरती पाय ठेवूचो लागता आणि आपल्या स्पीडवरती कंट्रोल करूचो लागता. आणि लगेचच आता चांगलो रस्तो येईल. आपण बघू आता यो कितपत पुढेपर्यंत हातो. कामं तर भरपूर चालू आहेत साईडला. तर मित्रांनो, आपण वैभववाडी सोडल्यानंतर आता असं करूळमध्ये, आणि करूळमध्ये गेल्यानंतर आपल्या उंच उंच असे डोंगर बघूक मिळतात. डोंगर रांगा असतात. हे बघा जवळच
निसर्गाच्या सानिध्यात इल्यासारखे वाटतं. म्हणजे चारी बाजूनी डोंगर रांगा असत आणि खूप भारी वाटतं या ठिकाणी. नजारे एक नंबर. कारण कोकणात स्वर्ग म्हटलेलो कशासाठी तर ह्याच गोष्टींसाठी कोकणात स्वर्ग म्हटलेलो आणि ह्याच गोष्टींसाठी कोकण ओळखला जाता. खूप शांतता असता कोकणात. करूळ हे बघा, करूळ. आणि आता करूळ घाटाक सुरुवात झाली आहे. आपण बरोबर असं आता करूळ घाटाच्या पायथ्याशी आणि करूळ घाट पण कशा प्रकारे आहे तो बघणार आहोत. त्याची पण अपडेट आता आपण घेणार असो. सुरुवात तर झाली. पहिलं खड्डू दिसलो आपण काय काय ठिकाणी बरोबर असतो. आता तरी सध्या तरी आपण एकदमच म्हणू शकत नाही की वाईट रस्तो, पण काय काय ठिकाणी काम चालू आहे त्याच्यामुळे खड्डे असत आतापर्यंतच्या प्रवासात. आणि समोर धुके असत जबरदस्त एक नंबर. आणि रस्तो पण बऱ्यापैकी आहे. वरती सगळा धुक्याचा. वरती गेल्यानंतर पण आपण बघू. हा जबरदस्त. बघा धबधबो. पाऊस कमी आपण धबधबे काही थांबले नाहीत. पाऊस थोडं आता 4-5 दिवस झाले, काय म्हटलं 3-4 दिवस, सॉरी 3-4 दिवस झाले पाऊस कमी आहे कोकणात. कारण आता बरं झाला पाऊस कमी. आपण कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी पण चांगला झाला. आणि गणपतीची तयारी ही करण्यासाठी पाऊस कमी झाला तो बरा झाला. कारण पावसात काहीच करू मिळत नाही. गणपती पण आणूचे असतात तर गणपती पण आणताना खूप प्रॉब्लेम होता पाऊस असल्यामुळे. तर मित्रांनो साईडला हे सगळे डोंगर असतात त्याच्यामुळे काय काय ठिकाणी हे दरड कोसळलेली आपल्याला दिसता. मोठ्या प्रमाणात नाही पण कमी प्रमाणात असतात. पण आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे हे प्रकार थोडे थांबले असतील. पावसात भरपूर हे प्रकार घडतात दरड कोसळण्याचे. त्याच्यामुळे रस्ते पण बंद होतात. त्याच्यामुळे प्रवाशांचे हाल खूप होतात. तर मित्रांनो घाटातून प्रवास करत असताना सावकाश तुमचे जे काही गाडी असतील ते चालवा. कारण वळणाचे रस्ते असतात त्याच्यामुळे. कारण आपण येणार एखाद्या चांगल्या सणासाठी चांगल्या कार्यासाठी गावात येतो तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी आपण जे काही गाडी असतील जी काही वाहनं असतील ती सावकाश चालवा. कारण समोरना जी गाडी येतात ती आपल्या अजिबात दिसत नाही. घाट रस्तो असू दे किंवा कुठलो पण रस्तो असू दे. कारण कोकणात जास्त करून झाडी असतात, सगळी झाडं असतात त्याच्यामुळे समोरची गाडी दिसत नाही. कारण शहरात गाडी चालवणं या वेगळा असतं आणि गावात गेल्यानंतर कोकणात गेल्यानंतर गाडी चालवणं वेगळा असतं. कारण आपण शहरात असताना समोरच्या गाडीवर दिसत असतात कारण झाडा वगैरे तेवढ्या प्रमाणात नसतात जशी गावात गेल्यावर कोकणात असतात. तर तुम्ही स्वतःची काळजी घेऊची आहे. स्वतःचा जीव स्वतः सुरक्षित ठेवूचो. आणि ह्या सजेशन आर्यनचा असा. आर्यनने सांगितल्यानं व्ह्यूअरसाठी हे गोष्ट सांगणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुमच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा. तर मित्रांनो हे बघा अजून पण आता सकाळचे वाजले 9:30 आणि ह्या धुके असा. पाऊस नाही म्हणजे पाऊस आणि धुके असतात तर काय बघू नको. समोरचो रस्तोच आपल्याला दिसायचो नाही आणि फक्त सगळे लाईट लावूनच जाऊचं लागणारा जो प्रवास करूचा लागणारा करूळ घाटापर्यंत वरती जाईपर्यंत. पण बघूया आता कितपत वरती जाईपर्यंत आपल्या धुक्या मिळतात. आता तर बऱ्यापैकी हा आपल्याला दिसता. अरे बापरे आर्यनला थंडी वाजूक लागली आहे. आमका गरम होता पण आर्यनला थंडी वाजता. या दृश्य तर बघण्यासारख्या आणि ह्यो अनुभव पण वेगळा. अचानक धुक्या चालू झाला. आपण मगाशी खालून बघितलं तेव्हा आपल्या वरती धुक्या दिसत होता. मला वाटत होता की हे ढग असत पण ढग नाही त्या सगळ्या धुक्या. पण भारी आता कमी झाला. तर मित्रांनो बघा सूर्यास्त दर्शन तुम्ही
सूर्यास्त दर्शन इथून घेऊ शकतास. म्हणजे इकडून सूर्य मावळताना एक नंबर जबरदस्त व्ह्यू असता इकडून. त्याच्यासाठी तिकडे सूर्यास्त दर्शन पण आहे. आणि बघा इकडे फुला पण असतात. करोळ घाटात वेगवेगळे नजारे आपल्याला बघूक मिळतात. आणि ह्या परत धुक्या चालू झाल्या. तर मित्रांनो, जसजसं आपण आता वरती येतो तसं धुक्याचा प्रमाण वाढत चालला. आणि ह्यो प्रवासा तो एकदम सावकाशच करूचो लागणारा. कारण बघा पुन्हा येता JCB दिसना पण नाही असं मला कोण येता. तो जेवढा लाईट लावून चालणार, पार्किंगचे लाईट लावून चालणार तेवढा योग्य. कारण खूप मोठ्या प्रमाणात धुक्या, समोरची गाडी पण दिसत नाही. मित्रांनो, आता आपण करूळ घाटातून वरती येलो. बऱ्याच म्हणजे मोठ्या प्रमाणात नाही म्हटलं तरी धुक्या असा. आणि लाईट लावून चालणं महत्त्वाचा, पार्किंग लाईट लावून चालणं महत्त्वाचा. कारण समोरची गाडी दिसत नाही. खालती पायथ्याशी तेवढ्या प्रमाणात धुक्या नव्हता. पण जसजसं आपण वरती येलो तसा धुक्या वाढत चालला. वरती इल्यानंतर सुद्धा तीच परिस्थिती आहे. 9:30 वाजले. आपण करूळ घाट पार केलो. आणि त्याच्यानंतर मध्ये मध्ये दिसणार आपल्या धुक्या. पुढे पण डोंगरावरती धुक्या दिसता. आणि वरती इल्यानंतर रस्त्याची परिस्थिती तर चांगली आहे. आणि थोडं मागाशी पॅच खराब होतो, पण आता परिस्थिती चांगली असा. तर मित्रांनो, आता आपण पोचलो सैतवडेमध्ये. आणि सैतवडेत यो रोड हा तो एकदम म्हणजे रुंद ना, हायवे नाही पण यो छोटोसो रोड हा. 2 गाडी कसे तरी वाटावतील. आणि रस्त्याची परिस्थिती तुमच्या डोळ्यांनी बघा काय असा ती. आपण करूळ घाटातनं वर इल्यानंतर थोडं रस्तो चांगलं होतो, पण आता हे मध्ये मध्ये खड्डे आपल्याला दिसतात. आणि रस्तो पण अरुंद म्हणण्यापेक्षा हे 2 गाडी जाऊ शकतात. ST इली तर एक गाडी थांबवची लागा, अशा प्रकारे हा रस्तो. आणि खड्डे पण तशाच प्रकारे आहेत. तर मित्रांनो बघा, आपण पुढे गेल्यानंतर साखर कारखाना लागतं. आता कोल्हापूर म्हटल्यावरती ऊसाचे मळे आणि त्याचबरोबर हे साखर कारखाने असणार आहे. आणि हे बघा समोर ऊसाचे मळे आपल्याला दिसतात. जसे कोकणात आंब्याचे म्हणजे हापूस आंब्याचे बागे असतात, तसेच जिकडे तिकडे ऊसाची लागवड केलेली बघूक मिळतात. आणि त्याच्यासाठीच हे साखर कारखाने उभारलेले असतात. रस्त्यांची परिस्थिती खूप खराब असा. आपण करूळ घाट चढल्यानंतर बरोचसो रस्तो असो खराब आहे. क्वचितच काहीतरी आपल्याला बघूक मिळता चांगला रस्तो. आणि पावसाचे दिवस असल्यामुळे तो रस्तो अजूनच खराब झालेलो आहे. तर रस्त्याची परिस्थिती बघा, रस्तो गायबच झाला तसा बघितला असता. काय अंदाज पण नाही. अंदाज येत नाही रस्त्याचो, कारण पाणी साचलेला खड्ड्यात. त्याच्यामुळे किती खोल असतात हे आपण सांगू शकत नाही. तर मित्रांनो, आता आपण पोचलो साळवणमध्ये. आणि करूळ घाट चढल्यानंतर वरती इल्यानंतर साळवण पर्यंत 22 किलोमीटरचा अंतर आहे. 20 ते 22 किलोमीटर. आणि ह्यो प्रवास करण्यासाठी आमका 1 तास गेलो. म्हणजे रस्त्याची परिस्थिती तुम्ही काय असतात तर समजून जावा. आणि व्हिडिओत पण बघितलात तुम्ही की ह्यो 1 तास नुसते आम्ही खड्डो, म्हणजे रस्त्यात खड्डो की खड्ड्यात रस्तो ह्या आपल्या समजलाच नाही. त्याच्यामुळे ह्यो 1 तास गेलो. आणि ही असा साळवणची बाजारपेठ. आणि ह्यो प्रवास आपलो असंच सुरू रावतलो. आणि हे खड्डे बघता, हे असेच खड्डे हे
कायम असत आपला जो प्रवास झालो त्यामध्ये. तर मित्रांनो आता पोचलो कळेमध्ये आणि साळवन ते कळे ह्यो पण रोड तसं काय बरं नाही म्हटलं तरी मध्ये मध्ये खड्डे असत आणि ह्यो पण प्रवास करूचो म्हटला तर खूप असो वेळ घेणारो प्रवास आहे. आणि आता कळ्याच्या पुढे आपण बघणार आहोत की कशा प्रकारे रस्तो आहे. बाजारपेठेत तरी बऱ्यापैकी रस्तो आपल्याला दिसता आणि आता पुढे कशा प्रकारे हा तो पण आपण बघणार आहोत. तर आता 11:15 झाले आहेत आणि आम्ही 7:45 वाजता प्रवास चालू केलो जामसंड्यावरून आणि त्याच्यानंतर नांदगाववरून आपण व्हिडिओ सुरुवात केलो. नांदगावच्या पुढे हायवे होतो. हायवे तर व्यवस्थित रस्तो होतो तरळेपर्यंत. तरळेमधनं आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर वैभववाडीपर्यंत तर रस्तो खराब होतो, म्हणजे नाही म्हटलंच तरी मध्ये मध्ये कामं चालू होती. त्याच्यानंतर आपण करोड घाटाचा पण प्रवास केलो. करोड घाटात रस्तो एकदम मस्त असा आणि धुक्या भरपूर आहे. त्याच्यामुळे करोड घाटात प्रवास करताना धुक्या असला तर तुम्ही सावधान म्हणजे स्लो एकदम तुमच्या जीवाची काळजी घेऊनच प्रवास करा. गाडी सावकाश चालवा कारण धुक्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर आपण येलो गगनबावड्यात. करोड घाट वरती प्रवास केल्यानंतर करोड घाटाचा प्रवास केल्यानंतर आपण येलो गगनबावड्यात. गगनबावडा ते साळवन ह्यो रस्तो खूप बेकार आहे. नाही म्हटलंच तरी आमका 22 किलोमीटरचा अंतर 20 ते 22 किलोमीटरचा अंतर पार करूसाठी 1 तास लागलो. आणि साळवन ते कळे ह्यो जो रस्तो असा तो बऱ्यापैकी असा पण खड्डे पण त्याच प्रकारे असत. पण आता कळ्याच्या पुढचो आपण रस्तो कशा प्रकारे असणार तो बघणार आहोत. तर मित्रांनो कळ्याच्या पुढचा जो रस्तो असा तो बऱ्यापैकी आहे आणि पूर्ण असो क्लीन आहे. एक पण आतापर्यंत खड्डे मिळालो नाही. असोच आता कोल्हापूरपर्यंत असणार अशी अपेक्षा करूया. तर आता आपण पोचलो कोपार्डेमध्ये आणि इथपर्यंत तरी रस्तो बऱ्यापैकी आहे. आणि ही असणारी बाजारपेठ मोठी आहे. पोचलो आपण रंकाळ्यात आणि रंकाळ्यापर्यंत एकदम सुपर क्लास रस्तो असा. त्याच्यामध्ये इकडनं काळ्यापर्यंत म्हणजे काळ्यापासून कोल्हापूरपर्यंत रस्तो 1 नंबर आहे. प्रवास एकदम भारी आहे. तुम्ही पण या ठिकाणाहून प्रवास करत असाल तर ह्यो रोड बेस्ट असा कळा ते कोल्हापूर. आणि त्याच्या पुढे तर हालत बेकार आहे. म्हणजे कळ्याच्या मागे खड्डे तर जबरदस्त असत. नांदगाववरनं तरळ्याचा रस्तो चांगलो आहे. तरळ्यातनं वैभववाडी तर मध्ये मध्ये काम चालू आहे आणि मध्ये मध्ये खड्डे पण असतात. त्याच्यानंतर वैभववाडीमधून आपण करोड घाटात येलो. करोड घाटात रोड मस्त आहे. धुक्याचं प्रमाण जास्त आहे पण धुक्यात गाडी हळू चालवा आणि कारण धुक्या भरपूर असल्यामुळे समोरची गाडी दिसत नाही. त्याच्यानंतर आपण येलो वरती गगनबावडावरून साळवन ह्यो रस्तो खूप बेकार आहे. म्हणजे 20-22 किलोमीटरचा अंतर या आम्ही 1 तास झालो. 1 तासानंतर आम्ही साळवनात पोचलो. त्याच्यानंतर साळवनमधनं कळ्यात येण्यासाठी नाही म्हटलंच तरी अर्धो-पाऊण तास गेलो आमचो. पण तो पण रस्तो एवढं काय बरं नाही. आणि कळ्यात ना कोल्हापूर जो रस्तो एकदम क्लिअर आहे. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच टेन्शन नाही. सगळा रस्त्याचं काम झाला. 1-2 ठिकाणी रस्त्याचं काम चालू होता. पंचगंगा नदीच्या पुढे त्या ब्रिजवरून पुढे जरा काम चालू आहे. तर
ही व्हिडिओ कशी वाटली सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.